नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल। आज आपण शिजवलेल्या कैरीपासून पन्ह किंवा सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। याआधी आपण कच्च्या कैरीपासून सरबत बनवलेलं आहे। पन्ह किंवा सरबत बनवण्यासाठी आपण तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे। ही कैरी फार आंबट नसते, त्यामुळे ह्या कैरीचाच वापर करायचा। आता याची आपण साल काढून घेतलेली आहे। अशी साल काढल्यानंतर आपण त्याच्या फोडी करून कुकरच्या भांड्यामध्ये शिजायला ठेवायच्या। आपण अख्खी कैरी सुद्धा शिजायला ठेवू शकतो, परंतु त्याचा गर काढणं म्हणजे फार कठीण वाटतं। ती थंडी होऊ द्या आणि त्याची साल काढा, त्यापेक्षा आपल्याला ही पद्धत सोपी आहे। आपली कैरी सोलून आणि कापून झालेली आहे। कैरीचा गर 1 वाटी झालेला आहे, त्यानुसार आपल्याला आता 1 ते 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे। तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता। 2 वाटी घेतलेला आहे आपण। आपल्याला लागला तेवढाच टाकू आपण, कारण आपली कैरी जास्त आंबट नाही आहे, म्हणून आपण गूळ आपल्या अंदाजानेच टाकायचा। थोडं ठेचून घेतलेलं आलं, थोडी विलायची पावडर आणि चवीनुसार थोडं मीठ लागेल। तुम्ही काळ्या मिठाचा सुद्धा वापर करू शकता। आता आपला गर शिजून तयार आहे। यामध्ये आपलं गूळ आणि आलं घालून घ्यायचं। गरम असतानाच घालायचा, कारण आपला गूळ लवकर वितळेल। अगदी 2-3 मिनिटांमध्येच आपला गूळ यामध्ये पूर्ण मिसळून जाईल। आता आपली कैरी जास्त आंबट नसल्यामुळे आपल्याला गूळ जास्त लागणार नाही। आपण 1 ते 1.5 वाटीच टाकून घेऊ, अर्धी वाटी राहू देऊ। आता हे आपले सब्जा सीड्स आहेत, हे ऑप्शनल आहेत, आपल्याला आवडले तरच टाकायचे। आता इथे मी 1 चमचा सब्जा सीड्स पाण्यामध्ये साध्याच पाण्यात भिजत घालायचे। अगदी 2-3 मिनिटांमध्येच चांगले फुलून येतात। यामध्ये तुम्ही पुदिन्याचा सुद्धा वापर करू शकता। आपण आवश्यकतेनुसार गूळ घातलेला आहे, त्यामधील आपला अर्धी वाटी उरला। आता आपण विलायची पावडर आणि थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आपल्या चाळणीवर याला गाळून घेऊ। आपली स्टीलची बारीक ताराची चाळणी घ्यायची, पुरण वाटायची आणि त्यामधून हे गाळून घ्यायचं, किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून सुद्धा तुम्ही हे बारीक करू शकता। मीठ आणि विलायची पावडर घालून झालेली आहे। आता स्टीलच्या चाळणीवर आपण जसं पुरण गाळून घेतो तसंच आपलं पातेल्यावर एका चाळणी ठेवायची आणि पूर्ण हा गर गाळून घ्यायचा। असं गाळल्यामुळे ते बारीक तर होते, शिवाय त्यातील जो कचरा आहे गुळामध्ये असतो, काही कैरीचे राहिलेले भाग असतात कडकवाले, ते सुद्धा निघून जातात। अशा प्रकारे आपण हे गाळलेलं आहे आणि वरील राहिलेला कचरा सुद्धा काढून घेऊ। आता बाकीचं उरलेलं आहे ते सुद्धा गाळून घेऊ। साखर घातल्यामुळे आपल्या पन्ह्याला असा रंग येत नाही, गूळ घातल्यामुळे छान ऑरेंज कलर येतो। एका कैरीमध्ये आपण 4 ते 5 ग्लास सरबत बनवू शकतो। आता आपलं हे सर्व गाळून झालेलं आहे। आपला गर छान निघालेला आहे। मस्त घट्ट असा आपला पल्प तयार झालेला आहे। असा हा पल्प आपण एका बॉटलमध्ये भरून 4 ते 5 दिवस सुद्धा याचा वापर करू शकतो। मात्र ही बॉटल आपण फ्रीजमध्येच ठेवायला हवी, गरमीमुळे खराब होऊ शकतो। आता हा पल्प आपण ग्लासमध्ये 1 ते 1.5 चमचा, हे जे मोठे चमचे आहेत हेच घालायचे आणि त्यामध्ये थंडगार पाणी आणि बर्फाचे तुकडे घालायचे, वरून सब्जा सीड्स घालायचे। कच्च्या कैरीचा सीझन संपल्यानंतर सुद्धा आपण याचा आस्वाद घेऊ शकू, अशी मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला इझी कुकिंगला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला क्लिक करावं लागणार, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीज बघायला मिळतील। आलं आणि विलायची पूड आणि मीठ आपण आधी घातलेलं होतं, त्यामुळे आता घालायचं नाही। अशा प्रकारे शरीराला थंडावा देणारं शिजवलेल्या कैरीचे पन्हे किंवा सरबत तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा। सोबत बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।